राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4% डीए म्हणजेच महागाई भत्त्याबाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे अशी की केंद्राप्रमाणेच राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 4% डीए बाबतचा जो निर्णय आहे तो येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार असल्याबाबतची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण बघून घेऊया। तर राज्यातील शासकीय निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ हा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मिळणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। पावसाळी अधिवेशनाला दिनांक 27 जून पासून होणार सुरुवात। महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जून ते दिनांक 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये होणार आहे। यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत। तर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे। यावेळी पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जून ते 12 जुलै या दरम्यान 13 दिवस कामकाज चालणार असून दिनांक 29 जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। यामध्ये शेतकरी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघणार असल्याच्या चर्चेला आता उधाण आलेले आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीवर निर्णय। महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद तसेच निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारने दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेली 4% डीए वाढ लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय सदर हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। जानेवारी पासूनचा मिळणार डीए फरक। सदरचा वाढीव डीए हा जानेवारी पासून लागू करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीतील डीए फरक मिळणार आहे। पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जून ते 12 जुलै या कालावधीत होणार असल्याने 30 जून पर्यंत डीए वाढीचा निर्णय घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै वेतनासोबत डीएचा लाभ लागू होईल। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी डीए वाढीबाबत एक आनंदाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलो होतो, ती म्हणजे अशी की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये 4% डीए वाढीबाबतचा म्हणजेच महागाई भत्त्यामधील 4% वाढीबाबतचा निर्णय होणार असल्याची एक माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली असेल। तर त्यामुळेच हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल अशी मी एक आशा करतो आणि म्हणूनच जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावे अशी मी आपल्याला विनंती करतो। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी बांधवांना माझा नमस्कार।